नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रत्नागिरीत 100% प्रतिसाद. राज्याचे मुख्यमंत्री येणार शुभारंभ कार्यक्रमासाठी. पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलं जन आक्रोश आंदोलन. आगामी सण उत्सव आणि येणारी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न. आणि शासकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याला मिळाले 30 डॉक्टर्स. राजापूर आणि कामथे येथे सुरू होणार सोनोग्राफी सेंटर. पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. म्हणजे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात मी आढावा घेतला. आपल्याला 2,43,000चं टार्गेट आहे. आपण 2,23,000 पर्यंत पोहोचलेलो आहोत. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 100% टार्गेट आपलं पूर्ण होईल. आणि या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये येणार आहेत. आपल्या सगळ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी की आपलं एअरपोर्ट चालू करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल सरकारनं टाकलेलं आहे. टर्मिनल बिल्डिंगचं 100 कोटीचं टेंडर मंजूर झालेलं आहे. त्या कामाचा शुभारंभ देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, वयोश्री योजनेचे फॉर्म महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हे रत्नागिरी जिल्ह्यानं भरलेले आहेत. त्याचा देखील आढावा मी घेतलेला आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक असलेले डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणेच्या विविध कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असल्याचं सांगितलं. त्या म्हणजे आपली आरोग्य यंत्रणा, या आरोग्य यंत्रणेच्या संदर्भामध्ये देखील मी आढावा घेतला. आणि ज्यावेळी मेडिकल कॉलेज सुरू झालं त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 9 डॉक्टर होते. आज त्या डॉक्टरांची संख्या सगळे वैद्यकीय अधिकारी धरून 9 आणि 21 अशी 30 झालेली आहे. त्याच्यामुळे जे मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की 2 वर्षामध्ये मेडिकल फॅसिलिटीमध्ये आमूलाग्र बदल या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, त्यातलंच हे पाऊल आहे. मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो. सिव्हिल हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अपग्रेडेशनसाठी 25 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्याची देखील प्रचिती आपल्याला आली असेल. सिव्हिल हॉस्पिटल 2 माध्यमातून चालवलं जातं. वैद्यकीय महाविद्यालय आणि CS या दोघांबरोबर बैठक झाली. आज डेप्युटी डायरेक्टर देखील या बैठकीला आलेले होते. माझ्याकडे 21 डॉक्टरांची यादी देखील आहे, मी आपल्याकडे देतो, जे मेडिकल कॉलेजमधनं आता सिव्हिल हॉस्पिटलला काम करत आहेत. भूलतज्ञ जे होते त्यांचा देखील प्रश्न निकाली निघालेला आहे. कानगुले नावाचे भूलतज्ञ जे आहेत ते या ठिकाणी आता रुजू होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जानेवारीपासून जुलैपर्यंत
हाडांच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे 243 झालेल्या आहेत, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया 539 झालेल्या आहेत, जनरल सर्जरी 328 झालेल्या आहेत आणि स्त्रीरोग व प्रसूतीसाठी 626 झालेल्या आहेत. हे मी का सांगतोय तर एकच बाजू ही सांगितली जाते. आंदोलन करणं मी समजू शकतो, पण एखादी गोष्ट उद्या होणार आहे हे कळल्यानंतर वृक्षारोपण करणं हे देखील रत्नागिरीकर समजू शकतात. त्याच्यामुळं ही जी आकडेवारी आहे ही 6 महिन्यातली आकडेवारी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नक्की काय काय झालं. आज अजून एक निर्णय आम्ही घेतला की कामथे आणि राजापूर या 2 ठिकाणी प्रायव्हेट कंपनीला बरोबर घेऊन शासकीय दरामध्ये सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रत्नागिरीमध्ये MRI युनिट असलं पाहिजे, MRI देखील झाला पाहिजे, यासाठी बांधकाम सुरू झालेलं आहे. MRI देखील आता भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये होणार आहे. दापोली असेल, चिपळूण असेल, पाली ग्रामीण रुग्णालय असेल, या ठिकाणी ब्लड बँक असावी यासाठी देखील पैसे देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे. आणि आज आपल्याकडे ब्लड बँक जी आहे ती फक्त बिल्डिंगमध्ये आहे, तर ती मोबाईलवर असावी यासाठी DPCतनं मोबाईल ब्लड बँक व्हॅन ही देखील आज आम्ही मंजूर केलेली आहे. मेडिकल कॉलेजला 10 कोटी रुपये आजच औषधांसाठी मी उपलब्ध करून दिलेले आहेत. CS ना 8 कोटी रुपये औषधांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि पाली RH जे आहे ते अपग्रेडेशन करण्यासाठी, टॉमा केअरसाठी सारखं करण्यासाठी 23 कोटी रुपये शासनानं मंजूर केलेले आहे. त्याचं देखील काम सुरू होईल. दरम्यान रत्नागिरी शहरातील रस्त्यावरील खड्डे लवकरच भरले जातील असं सांगत ज्यांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं आहे त्यांनी वृक्ष वाढवावेत आणि त्याची फळं स्वतः चाखावीत असा टोला विरोधकांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा रस्त्यांचा. आज मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन रस्त्यांचा आढावा घेतला. काल मला असं वाटतं की शिवसेनेचे माजी नगरसेवक देखील गेलेले होते. आजपर्यंत रत्नागिरीमधल्या रेनफॉलची आकडेवारी जी आहे ती 2900 मिलीमीटर आहे. त्याच्यामुळं खड्डे भरायला अडचण होते, परंतु खड्डे भरण्यापेक्षा उरलेल्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण येत्या 15-20 दिवसामध्ये सुरू होईल, तो देखील आज आम्ही निर्णय घेतला आहे. आणि खड्डे देखील चांगल्या पद्धतीनं भरले गेले पाहिजे हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. मुद्दा राहतो खड्डे का पडले. कॉन्क्रिटीकरणासाठी जे पैसे मंजूर झालेले होते ते कॉन्क्रिटीकरण पावसाळ्यामुळं म्हणजे मजगाव रोडपासून अपराध हॉस्पिटलपर्यंत, नाचण्याच्या हद्दीपासून मारुती मंदिरपर्यंत आणि साळवी स्टॉपपासून मारुती मंदिरपर्यंत हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही केबलिंग करायचं आहे म्हणून डांबरीकरण करून ठेवलेलं आहे, पण त्याच्यावर देखील कॉन्क्रिटीकरण होणार आहे. आणि येत्या 15 दिवसामध्ये पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कॉन्क्रीटचं काम सुरू होणार. त्याच्यामुळं कुठच्याही गोष्टीचं म्हणजे लोकांना त्रास होतोय त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती मी पालकमंत्री म्हणून स्वीकारली, त्याच्यामध्ये मला काही वाटत नाही. आणि ती काम करण्याची देखील जबाबदारी आमची आहे. परंतु हे करत असताना प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करणं हे किती योग्य आहे हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी आता वृक्षारोपण केलेलं आहे त्यांनी तो वृक्ष वाढवावा आणि त्यांची फळं स्वतःच खावी. किंवा कॉन्क्रिटीकरण करताना तो वृक्ष कुठं लावणार आहे, कोणाच्या घरासमोर, ते देखील ठरवावं. कालचा मुद्दा, काल सोमेश्वरच्या संदर्भामध्ये एक 50-60 लोक MSCBच्या इथं आली. मी देखील आता तिथे जातो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं राजकारण किती करावं. विधानसभेची निवडणूक आली मी समजू शकतो, अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले हे देखील मला माहिती आहे, पण त्याच्यासाठी एवढं खाली येऊन राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही. तिथं माझी चर्चा झाली, मी त्यांच्याशी बोललो, आता देखील ते माझ्याबरोबर आहेत सगळे. तर ते काही लोक माझ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून काही लोकांनी तिथे येऊन भाषण करण्याचा प्रयत्न केला. भाषण करावं मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु ते प्रवेश करणारे जे ठरलेले आहेत ते करणारच आहेत. काही झालं तरी या मतदारसंघामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये नक्की काय काय होणार आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल. परंतु राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. काही लोक माझ्याशी फोनवर बोलू शकतात, काही लोक माझ्याशी भेटून बोलू शकतात. जसं निधीसाठी माझ्या पक्षातली लोक, मित्र पक्षातली लोक माझ्याकडे येऊन सह्या घेऊन जातात, तसं वृक्षारोपण करण्याच्या अगोदर जर माझ्याकडे आले असते तर मी त्यांच्याबरोबर वृक्षारोपण करायला आलो असतो. तर त्याच्यामुळे कुठच्याही गोष्टीमध्ये राजकारण करू नये, जनतेच्या भावनांशी खेळू नये या मताचं मी आहे. त्याच्यामुळे रत्नागिरीतली देखील डांबरीकरणाची कामं जी आहेत किंवा कॉन्क्रिटीकरणाची कामं आहेत
ही पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन आज आढावा घेऊन सेतूचे प्रश्न होते ते देखील सोडवलेले आहेत आणि या काँक्रिटीकरणाचा प्रश्न देखील सोडवलेला आहे. रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. येत्या 15 दिवसात हे खड्डे बुजवले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते रत्नागिरी नगरपालिकेला टाळं मारतील असा इशारा तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी दिला आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज या रत्नागिरी शहरामध्ये जे संपूर्ण रत्नागिरी शहर हे जे खड्डेमय झाले याला जबाबदार कोण यासाठी रत्नागिरी नगर परिषद शहरामधील रस्त्यामध्ये मारुती मंदिर असेल, माळनाका असेल, जयस्तंभ असेल या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांना आम्ही घेतलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे जवळजवळ 2.5 वर्ष या रत्नागिरी नगर परिषदेमध्ये प्रशासकाचा कारभार सुरू आहे. पण ज्यावेळी आम्ही काम करत होतो त्यावेळीसुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहिता त्या ठिकाणी येत होत्या. आपल्याला माहिती आहे जर लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल की स्थानिक स्वराज्य निवडणूक असेल त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आम्ही त्या बजेटला तरतूद करून पावसाळ्याची डांबर 1 ते 2 महिने अगोदर ॲडव्हान्समध्ये मागून ठेवतो. आज आम्ही ज्यावेळी जिल्हा जे नगर परिषदेचे हे इंजिनियर जाधवना विचारलं की हे रस्ते आपण जे डबरनी भरताय तर ते पावसाळी डांबर आपण का मागितलीत नाही, का विलंब केलात. प्रोसिजरप्रमाणे आपल्याला तिकडे एप्रिल महिन्याच्या अखेरीमध्ये आपल्याला या ठिकाणी डांबर पावसाळी उपलब्ध होणं गरजेचं होतं. त्यावेळी त्यांनी मला असं उत्तर दिलं की लोकसभेची आचारसंहिता होती त्यामुळे आम्ही डांबर उपलब्ध करू शकलो नाही. आता आमची 15 दिवसामध्ये डांबर उपलब्ध होईल आणि या रत्नागिरीतले रस्ते गुळगुळीत करण्याचं काम रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून केलं जाईल. मी आपल्या तमाम रत्नागिरीवासियांना एकच कळकळीची विनंती करणार आहे. आज या रत्नागिरीच्या साई स्टॉपपासून संपूर्ण रत्नागिरी शहरातल्या 15 प्रभागमध्ये कोट्यांनी रुपयाची रस्त्याची कामं गेली पण आज त्या ठिकाणी रस्ता आहे की दगड आहेत हे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी रस्ता काही ठिकाणी दिसतच नाही. मारुती मंदिरला RMCने हे रस्ते संपूर्ण रत्नागिरी शहरातले 15 वर्ष पॅचवर करण्याचं काम करणार आहेत आणि जर नाही 15 दिवसात हे जर रस्त्या शहरातले जर कच्चे फुटलेले रस्ते जर पॅचवर झाले RMC तर या रत्नागिरी नगर परिषदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता टाळ ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि जर ह्या 2 दिवसामध्ये रत्नागिरी शहरामध्ये जर RMC खड्डे भरले गेले नाही तर साई स्टॉपमध्ये रत्नागिरी शहराच्या हद्दीमध्ये जे येणारी वाहनं असतील ग्रामीण भागापासून असतील शहरातले असतील ही संपूर्ण बंद करण्याचं काम येणारा रत्नागिरी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्याच्या गप्प बसणार नाही. रत्नागिरीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहनं चालवणं कठीण झालं आहे. यापूर्वी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला होता आणि त्याप्रमाणे भर रस्त्यांमध्ये वृक्षारोपण करत थेट नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत त्यांनी जाब विचारला. ट्रॅफिक जाम आहे हे पण करा ना. हे बंद करा बाबा. हो जून महिन्यात मला तुम्ही सांगा डांबराचा काम केव्हा बंद होतो? पावसात मारला डांबराचा 15 मेला बंद होतो ना. हो हे जूनच्या नंतर मारलेला आहे. नियोजन काय तेव्हा सुद्धा डांबर टाकलेलं नाहीये. जेव्हा कधी कामं चालू असतात ना हे इंजिनियर लोक जातात का साईडवर जाऊन बघतात का? अजिबात नाही. आता मला तुम्ही सांगा बाकीची नको आज आपल्या जी रत्नागिरी शहरातली जी परिस्थिती गंभीर झाली रस्त्यामुळे जनतेची आज ते रस्ते पॅचवर का केले जात नाहीत? आपल्याकडे लेबर नाहीत. आज मला तुम्ही एक सांगा 2 मिनिटं आम्ही पण या सभागृहात पण काम केलेलं आहे. यावेळी शेखर घोसाळे, संजय साळवी, बावा चव्हाण, संध्या कोसुमकर, रशिदा गोदड, शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतर्फे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांबद्दल आंदोलन करण्यात आलं.
रत्नागिरीतील सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल आज आम्हाला रस्त्यावर यायला लागल्याचं मत माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी यावेळी व्यक्त केलं। आजच्या घडीला रत्नागिरीची जी परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही। आज गेली 5-10 वर्ष बघितलं तर रत्नागिरीला सर्व जो कारभार आहे आणि हा जो रस्त्याचा जो प्रकार आताचा आहे तो इतका खेदाजनक आहे की तुम्ही त्या रस्त्यावरून चालू शकत नाही। गाडी चालवायच्या तर गोष्टी सोडा, पूर्ण रत्नागिरी शहरामध्ये रस्ता शोधून सापडत नाही। म्हणून ही आजची परिस्थिती आली आहे की आम्हाला रस्त्यावरती यायला लागले। रत्नागिरीला जे आज डांबरीकरणच्या नावाखाली जे काम चाललेलं असतं, विकासाचं काम चाललेलं असतं, एवढं बेकार आहे। दरवर्षी आपल्याला रत्नागिरीतनं खड्ड्यातून प्रवास करायला लागतो, कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आमचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांच्यातर्फे हा सर्व कॉन्ट्रॅक्टर, प्रशासन, त्याच्यात इंजिनियर असू दे, सीओ असू दे, त्यांची सर्वांची चौकशी लावली पाहिजे असं माझी स्वतःची मागणी आहे। यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार बाळमाने, युवा नेते मंदार मयेकर, दादा ढेकणे, निलेश आखाडे, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, रेशमी तळेकर, उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते। यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना घेराव घालत त्यांनी जाब विचारला। कुठल्या प्रश्न विचारायचा त्यांनी सांगितलं ना, त्यांनी सांगितलं आम्हाला शहराचं आंदोलन आहे आणि आपण पेवर लावायचा निर्णय घेतला, बरोबर आहे। दुसरी गोष्ट अशी की कोण आहे त्याने एक कडी टाकली होती, डांबर वाहून गेलं, कडी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचं नाव सांगा आपण जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आगामी सण उत्सव आणि येणारी विधानसभा निवडणूक नजीकच्या जिल्ह्यातील तसंच जिल्ह्यातील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक निलेश माइंडकर, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत मार्गदर्शन केलं। ते म्हणाले, समाज माध्यमांचा चांगल्यासाठी वापर केला तर ते समाजासाठी फायद्याचं आहे, परंतु काही समाजकंटक नकारात्मक पोस्ट पाठवत असतात, ते समाजासाठी घातक आहे। त्यामुळे कोणत्याही पोस्टची खात्री झाल्याशिवाय ती पुढे पाठवणं धोकादायक असतं। जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच समाजाच्या प्रतिनिधींनी सकारात्मक पावलं उचलली आहेत। शासन प्रशासन आपल्यासोबत आहे, सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल, परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर प्रशासनालाही कठोर पावलं उचलावी लागतात। असा प्रसंग येऊ नये यासाठी सर्वांनी टीमवर्क म्हणून काम करूया असंही ते म्हणाले। तर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सध्या डीपफेक युग आहे, त्यामुळे अतिशय खोटं समाज माध्यमातून पसरवलं जात आहे। अशा प्रकारच्या नरेटिव्ह अफवांविषयी समाजाने विशेषतः युवा वर्गानं सजग आणि जागरूक असलं पाहिजे। अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात सायबर सेलशी संपर्क करावा असं आवाहनही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं। आज रत्नागिरी जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेली आहे। ह्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवरती सांगोपांग चर्चा झाली, ज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही घडलेल्या घटनांचा परामर्श त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। यामध्ये सोशल मीडियाचा वापर जो आहे याच्याबद्दल अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली आणि त्याबद्दल सर्व सदस्यांना आम्ही आश्वस्त केलं की या संदर्भात जिल्हा प्रशासन सतर्क असून 24 तास
अशा घटनांवरती जिल्हा पोलीस दलाची नजर त्या ठिकाणी असते. ह्या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारचे जर आक्षेपार्ह सोशल मीडियावरती जर कंटेंट आपल्याला जे आढळलं तर आमच्याकडे जो पोलीस हेल्पलाईन नंबर आहे 112 नंबर 112 यावरती संपर्क करू शकतात. त्याचबरोबर सायबर पोलीस ठाणे रत्नागिरी या ठिकाणी अजून एक नंबर आम्ही सायबर पोलीस ठाण्याचा हेल्पलाईन नंबर ठेवलेला आहे. तोही नंबर या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. हा नंबर आहे 88 30 40 46 50. पुन्हा रिपीट करतो 88 30 40 46 50. ह्या नंबरवरती सुद्धा आपण संपर्क करून त्याच्यावरती अशा प्रकारच्या घटनांची माहिती देऊ शकता, जेणेकरून पोलीस विभाग अशा इस्मांवरती कारवाई करू शकेल, त्यांना समज देऊ शकेल, त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करू शकेल. यानंतर सर्व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाचे चांगल्या प्रकारचे काम होत असल्याबद्दल आपत्ती निवारण असेल, त्याचबरोबर इतर सर्व घटनांचा जो काही भूमिका जी प्रशासनाने घेतली आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे, त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्व सदस्यांच्या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हाभरातली सर्व परिस्थिती आपल्याला शांत ठेवता आली, त्याच्यामध्ये त्यांचं जे सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. रत्नागिरी विधानसभेची जागा आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट लढवण्यासाठी तयार आहे आणि त्यासाठी आमच्याकडे 3 उमेदवार इच्छुक असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विधानसभाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत ना, आता जो तो उमेदवार इच्छुक हे ते असं चालू झालं आहे. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा काय त्याच्यामध्ये काय कमी नाही आहे, मागे नाही. आमची महाविकास आघाडी आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आला तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही काही इच्छुकची चाचपणी करत होतो. त्याच्यामध्ये मी स्वतः इच्छुक आहे त्यासाठी उमेदवार म्हणून. त्याचबरोबर आमचे मिलिंद कीर हे सुद्धा इच्छुक आहेत आणि बशीर मुर्तुजा हे सुद्धा इच्छुक आहेत. परंतु एक मात्र नक्की आहे की आमच्या तिघांपैकी जर म्हणजे आमच्या वाट्याला जर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आला तर आमच्या वाट्याला आमच्या तिघांपैकी जो उमेदवार निश्चित केला जाईल, पक्ष पार्टी निश्चित केला जाईल, त्याचं काम आपण सगळ्या जणांनी आम्ही एकत्रितरित्या करणार आहोत. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कसल्या प्रकारची धुसफूस किंवा आडेवेडे या ठिकाणी नसणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जर शिवसेनेचा काही उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला तरीसुद्धा आम्ही तो शिवसेनेच्या उमेदवाराचं काम या ठिकाणी इमानीद्वारे या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर काँग्रेसला जरी हा मतदारसंघ सुटला तरीसुद्धा काँग्रेस पक्षाचं काम आपण या ठिकाणी इमानीद्वारे करणार आहोत. आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः जरी मला म्हणजे आपला राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष सुटला असला तरीसुद्धा मी स्वतःहून अपक्ष लढवण्याचा म्हणजे मला जर नाही मिळालं तिकीट तर अपक्ष लढवण्याचा पाप माझ्याकडनं नक्की होणार नाही. तसंच आमच्या या उमेदवारांकडनं पण त्या ठिकाणी तशा प्रकारचा पाप होणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्या जणांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळाली ती सीट आपल्याला म्हणजे लढवावी तर लागणारच आहे, परंतु कुठल्याही पक्षाला जरी मिळाली तरीसुद्धा आम्ही ही सीट तिघांनी मिळून अत्यंत चांगल्या प्रकारे आणि आमच्याबरोबर घटक पक्षसुद्धा असतील, त्याच्याबरोबर अपक्षसुद्धा लोक असतील, तर ती चांगल्या प्रकारे निवडून ही रत्नागिरीची आता जी दयनीय अवस्था झालेली आहे त्या दयनीय अवस्थेलामध्ये तोंड देण्यासाठी म्हणून सक्षम उमेदवार आमच्या ठिकाणी असेल. आणि त्याचबरोबर आम्ही हे 100% आमचा हा उमेदवार विजयी करू अशा प्रकारची खात्री आमची या ठिकाणी आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रत्नागिरीत 100% प्रतिसाद. राज्याचे मुख्यमंत्री येणार शुभारंभ कार्यक्रमासाठी. पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलं जन आक्रोश आंदोलन। आगामी सण उत्सव आणि येणारी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न। आणि शासकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याला मिळाले 30 डॉक्टर्स। राजापूर आणि कामथे येथे सुरू होणार सोनोग्राफी सेंटर, पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।